त्याचा फ्लेवर चांगला येईल. आपण यामध्ये रॉक सॉल्टचा वापर करतोय, ते आपण वापरतोय. त्यानंतर ओवा, मिरपूड आणि जिरेपूड याची पावडर घालतोय. त्यानंतर आपले मिक्स बेल पेपर्स आपण घेतोय, ज्यामध्ये कांदाही आहे. बरोबर. यामध्ये आपण आता रेड साल्सा घालणार आहोत. बरं, घ्या. आता हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपले जे आपण मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत ते घालूया. घ्या. हे आपण फ्रेश घेतलेले आहे. त्यामध्ये बेसिल, सेलरी. पुढे आता हा जो आपलं हे जे आपलं फिलिंग आहे ते रेडी झालेलं आहे. त्याला आपण एका बाउलमध्ये काढून ते वरून घालायचं आहे. ओके, ठीक आहे. आता हे बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. बरं, ठीक आहे. थालीपीठ टाकोस साठी लागणारे जे शेल आहेत ते आपण सुरुवातीला तयार करून घेतले, ओव्हन मध्ये ते बेक करून घेतले आणि आता टाकोस मधलं जे फिलिंग आहे तेही आपण तयार करून घेतलं. हे याच्यात भरायचंय, मग तो आपला अख्खा पदार्थ तयार होईल. त्यासाठी आपल्याला आधी याला गार होऊ द्यायला लागेल. वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. काय करायचं सुरुवातीला आता? त्यासाठी आता आपण हे टाकोसचे जे शेल्स बनवलेले आहेत ते घेऊया. बरं. आणि त्यामध्ये आता आपल्याला हे फिलिंग टाकायचं आहे. जितकं राहील तेवढं आपण त्यामध्ये घालून घेऊया. ह्याच्यावर आता चीज घालायचं असेल ना? हो, हे काम मी करणार. हो. हे जे आहेत हे अल्पिनोज आहेत, पिकल्ड मिरची आहे ती आपण वरून घालणार आहोत त्याला वेगळा फ्लेवर देण्यासाठी. वा वा वा. आणि आता सगळ्यात वरती चीज आपण स्प्रेड करणार आहोत, जे मला प्रचंड आवडतं. आता हे थालीपीठ टाकोस आम्ही फस्त करायला तयार आहोत, पण तुम्हाला हे खायचे असतील, मज्जा करायची असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. थालीपीठ टाकोस शेल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: भाजणीचं पीठ, शिजवलेला राजमा, रंगीत सिमला मिरची, कांदा, किसलेला चीज, कॉर्नफ्लॉर, मैदा, बेकिंग पावडर, तयार रेड साल्सा, इटालियन फ्रेश हर्ब्स, सैंधव मीठ, अलापिनोज, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, मेक्सिकन ड्राय हर्ब्स, 2 टेबलस्पून बटर, मीठ, बेसिलची पानं आणि सॅलरी. कृती: प्रथम टाकोस तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप थालीपीठाची भाजणी, अर्धा कप मक्याचं पीठ, 1/4 कप मैदा, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, ड्राय हर्ब्स, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि पाणी घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवून घ्यावेत. नंतर याची पोळी लाटून घ्यावी. लाटलेल्या पोळीला काट्याने टोचण करून घ्यावे. टाकोसना शेल्सचा आकार देण्यासाठी ओव्हनचा रॅक घेऊन त्यावर तयार पोळी घालावी. ओव्हन 200 डिग्रीला 5 मिनिटं प्रीहीट करून तयार टाकोस 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करावे. टाकोसचे सारण तयार करण्यासाठी एका फ्राय पॅन मध्ये 1 टेबलस्पून बटर घालून त्यात शिजवलेला राजमा, मेक्सिकन ड्राय हर्ब्स, सैंधव मीठ, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, कांदा, रंगीत सिमला मिरची, तयार रेड साल्सा, बेसिलची पानं आणि सेलरी घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. तयार सारण एका बाउल मध्ये काढून ते थंड करावं. नंतर बेक टाकोस मध्ये तयार सारण भरून त्यावर अलापिनोज आणि किसलेलं चीज घालून थालीपीठ टाकोस शेल्स सर्व्ह करावेत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो,
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?